नमस्कार मंडळी. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि महादेवाच्या उपासनेचा पवित्र काळ. पण यंदाचा श्रावण सोमवार आणखी विशेष आहे, कारण 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली आहे. महादेवांची उपासना आणि नागदेवतेची पूजा करण्यासाठी हा दिवस अनेक भक्तांसाठी विशेष मानला जातो. पण या दिवशी पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या दिवशी काय करावे, काय करू नये, शिवलिंगाची पूजा कशी करावी, नागपंचमीची पूजा कशी करावी, उपवास करणाऱ्यांनी काय लक्षात ठेवावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडून नकळत कोणती अशी चूक होऊ शकते ज्यामुळे पूजा व्रताचा उद्देश बिघडू शकतो. हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा विशेष योग. श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. श्रावणातील प्रत्येक सोमवार अनेक भक्त श्रद्धेने पाळतात. या दिवशी शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे, शिवलिंगावर जल अर्पण करणे, बेलपत्र वाहणे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे तिची परंपरा आहे. याच काळात नागपंचमीचा सणही येतो. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नागाला निसर्ग आणि सृष्टीच्या संतुलनाशी जोडून पाहिले जाते. म्हणून हा दिवस केवळ पूजा करण्याचा नसून निसर्ग आणि सर्व जीवांबद्दल आदर व्यक्त करण्याचाही दिवस म्हणून पाहता येतो. श्रावण सोमवारी सकाळी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून दिवा आणि धूप लावावा. मन शांत करून भगवान शिवांचे स्मरण करावे. शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. त्यानंतर बेलपत्र आणि फुले अर्पण करावीत. बेलपत्र वाहताना श्रद्धेने ओम नमः शिवाय म्हणावे. तुमच्या कुटुंबातील परंपरेनुसार पूजा विधींमध्ये फरक असू शकतो, त्यामुळे घरातील मोठ्यांच्या मार्गदर्शनानुसार पूजा करणे उत्तम. शिवपूजेमध्ये काय महत्त्वाचे आहे? भगवान शिवांच्या पूजेमध्ये मोठमोठ्या गोष्टींपेक्षा भक्ती आणि श्रद्धाला महत्त्व दिले जाते. तुमच्याकडे मोठी पूजा करण्याची व्यवस्था नसेल तरी साध्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करून मनापासून प्रार्थना करता येते. हे महादेवा, माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपादृष्टी राहू दे. सर्वांना सुख, शांती आणि आरोग्य लाभू दे, अशी मनापासून प्रार्थना करा. आता जाणून घेऊया नागपंचमीची पूजा. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक भागात आहे. घरातील देवघरात किंवा परंपरेनुसार नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवून पूजा केली जाऊ शकते. हळद, कुंकू, फुले, अक्षदा आणि नैवेद्य अर्पण करून नागदेवतेचे स्मरण करावे. काही ठिकाणी नागदेवतेला दूध अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र प्रत्यक्ष सापांना दूध पाजणे योग्य नाही. सापांना त्रास न देता त्यांच्या संरक्षणाचा आणि निसर्गाचा आदर करणे अधिक महत्त्वाचे आहे. या दिवशी काय करावे? पहिली गोष्ट, देवांचे मनापासून स्मरण करावे. दुसरी गोष्ट, शक्य असल्यास उपवास किंवा आपल्या प्रकृतीनुसार सात्विक आहार घ्यावा. उपवास प्रत्येकासाठी आवश्यक नाही. आरोग्य, वय आणि डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तिसरी गोष्ट, गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. चौथी गोष्ट, घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवावे. पाचवी गोष्ट, महादेवांना मंत्र जप किंवा शिवस्तुती करावी. आणि सहावी गोष्ट, निसर्गातील जीवजंतूंबद्दल दया आणि आदर ठेवावा. या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात? आता सर्वात महत्त्वाचा भाग, धार्मिक सणाच्या नावाखाली कोणत्याही प्राण्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. साप पकडणे, त्यांना हाताळणे किंवा गर्दी करून त्यांना त्रास देणे टाळावे. नागपंचमी म्हणजे सापांशी खेळ करण्याचा दिवस नाही. हा श्रद्धेचा आणि निसर्गाविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पूजा करताना अंधश्रद्धा किंवा भीती पसरवणाऱ्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवू नका.
हा श्रद्धेचा आणि निसर्गाविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पूजा करताना अंधश्रद्धा किंवा भीती पसरवणाऱ्या गोष्टींवर सहज विश्वास ठेवू नका. प्रत्येक घराची आणि प्रदेशाची पूजा पद्धत वेगळी असू शकते. म्हणून आपल्या घरातील परंपरा आणि विश्वासानुसार पूजा करा. उपवास करणाऱ्यांनी काय लक्षात ठेवावे? श्रावण सोमवाराला अनेक भक्त उपवास करतात, पण उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही. तुमच्या आरोग्यानुसार आहार घ्या, पाणी पुरेसे प्या. अस्वस्थ वाटत असल्यास उपवास सोडणे चुकीचे नाही. विशेषतः लहान मुले, आजारी व्यक्ती आणि नियमित औषधे घेणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी पालक किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ची भक्ती करण्यासाठी शरीराला त्रास देणे आवश्यक नाही. महादेवाला काय अर्पण करावे? श्रद्धेनुसार शिवलिंगाला पाणी अर्पण करणे ही सर्वात साधी पूजा आहे. बेलपत्र, फुले आणि अक्षदा अर्पण करू शकता. आपल्याला स्थानिक आणि कौटुंबिक परंपरेनुसार इतर पूजा साहित्य वापरले जाऊ शकते, पण लक्षात ठेवा, पूजेतील वस्तूंपेक्षा मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे. कोणता मंत्र म्हणावा? तुम्ही साधा आणि सर्वांना परिचित असा मंत्र म्हणू शकता. ओम नमः शिवाय हा मंत्र शांतपणे आणि श्रद्धेने म्हणावा. तुम्हाला शिवस्तोत्र किंवा शिवमहिम्न स्तोत्र, मृत्युंजय मंत्र म्हणायची परंपरा असेल तर तेही आपल्या श्रद्धेनुसार करू शकता. नागपंचमीचा संदेश काय आहे? नागपंचमी आपल्याला एक संदेश देते. आपण ज्या निसर्गाचा भाग आहोत त्या निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करायला हवा. सापांविषयी भीती असली तरी त्यांना विनाकारण इजा करणे किंवा त्रास देणे योग्य नाही. नागपंचमीच्या दिवशी पूजा करताना जीवविद्या आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश पुढे नेऊया. संध्याकाळी काय करावे? संध्याकाळी देवघरात दिवा लावावा, महादेवांचे स्मरण करावे. शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन आरती किंवा दर्शन घ्यावे. नागदेवतेचे स्मरण करून प्रार्थना करावी आणि दिवसाच्या शेवटी कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करावी. आपण अनेकदा विचार करतो, मी एवढी पूजा केली तर मला एवढे पुण्य मिळेल. पण भक्तीचा खरा अर्थ फक्त पूजा साहित्यामध्ये नाही. चांगले विचार, चांगले आचरण, गरजूला मदत, जीवांवर दया आणि मनातील श्रद्धा ही सुद्धा भक्तीच आहे. म्हणून या पवित्र दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, निसर्गाचे संरक्षण करा आणि महादेवाचे स्मरण करा. तर मंडळी, 17 ऑगस्ट 2026 हा दिवस श्रावण सोमवार आणि नागपंचमीमुळे विशेष आहे. या दिवशी महादेवांची श्रद्धेने पूजा करा, नागदेवतेचे स्मरण करा, आपल्या परंपरेनुसार व्रत आणि पूजा करा. पण त्यासोबतच कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. कारण खरी भक्ती म्हणजे देवाची पूजा करण्यासोबतच त्यांना निर्माण केलेल्या सृष्टीचा आदर करणे. महादेव आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता देवो. जर तुम्हाला महादेवांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. आणि अशाच मराठी धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. धन्यवाद.